वैराग्य रसिक वारकरी संप्रदायाचे परमोच्च मानबिंदू असणारे जगदवंदनी जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज, आदि माया योग मायाची स्वरूप असणारे साहेब मुक्ताबाई, स्वानंद सुखनाशी गुरुनामगुरु सद्गुरु जोग महाराज, सद्गुरु श्री सोनाजी बाबा, या सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपा अनुग्रहामुळे पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने अधिक मासाच्या महापर्व काळावरती आपण सर्वजण उपस्थित आहे. तसं मी गावामध्ये आल्यास मला माहिती पडलं या गावामध्ये तब्बल 10-12 सप्ते होतात. म्हणजे आपण काही पर्व काळाची वाट पाहणारे माणसं नाही, वाटेल त्या काळामध्ये आपण भजन संध्या करणारी माणसं आहे. तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये भजनाची संधी यावेळेला अधिक वेळा येऊन गेली, याच्या वेळेला येऊन गेली. गीता माऊली असं सांगते, प्रत्येकाच्या जीवनामध्ये पर्वकाळ येत असतो. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये संधी येते, पण आलेल्या संधीचं सोनं मात्र प्रत्येकाला करता येत नाही. आपल्या गावची लोकसंख्या किती काय? 3000. हा तेच म्हटलं, 35,000. 35,000 लोकसंख्या तुमच्या माझ्या गावामध्ये आहे. माझा सोपा प्रश्न तुम्हाला असा आहे, जितके लोक मंडपामध्ये हजर आहे इतक्यांनाच अधिक मास आहे की ते घरी आहे त्यांनाही आहे? आहेच महाराज आहे का? प्रत्येकाच्या जीवनामध्ये पर्वकाळ आहेच ना आता हा. पण गीता माऊली असं म्हणते, प्रत्येकाच्या जीवनात योग येतो, पर्वकाळ येतो, पण प्रत्येकालाच त्या संधीचं सोनं करता येत नाही. गीता माऊली असं म्हणते, अनन्या चिंतयन्तो माम ये जना परि उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यम. प्रत्येकाच्या जीवनात योग येतो महाराज, पण आलेल्या संधीचं सोनं मात्र प्रत्येकाला करता येत नाही. ज्यांचा पाय या मंडपात पडला, भगवान परमात्म्याच्या आशीर्वादाने एक वाक्य सांगतो, तुमच्या जीवनात योग आहे पण तुम्ही संधीचं सोनं करणारी माणसं आहे. आणि जो संधीचं सोनं करतो त्या माणसाचं सोनंच होते. कारण रेगाचा मालक या सर्व गोष्टीकडे लक्ष देणार आहे. ऐका, अधिक मासामध्ये आपण साधना करतोय, आपण म्हणत असतो अधिकस्य अधिकम फलम किंवा मासानाम श्रेष्ठो अधिक मासा. हा काय होते महाराज? पुण्यदप्पापनाशनः विष्णू प्रीती करो नित्य सर्व वंशवर्धनः. महाराज म्हणता, हा जो मास आहे की नाही, हा मास काय करतो? तुमचं माझं पाप घेऊन टाकतो. पुण्यदप्पापनाशनः, पुण्य घेतो त्याच्या बदल्यात पाप घेतो, त्याच्या बदल्यात आपल्याला पुण्य देतो. भगवान परमात्म्याच्या आवडीचा हा मास आहे. याला काय काय म्हणतो? पुरुषोत्तम मास, मल मास, अधिक मास. अजून याला एक नाव आहे जी इकडे मंडपात येत नाही त्याच्याकरता. काय म्हणता? माझी भाषा कळत नाही का तुम्हाला? त्याला काहीतरी म्हणता ना असं की तुमच्याकडे म्हणत नाही? धोंड्याचा महिना. आता धोंड्याचा महिना म्हणता, हे बाकीचे मास कोणत्या तरी ग्रंथात कोणत्या तरी पुराणात आलेले आहे महाराज. अधिक मास, मलमास, पुरुषोत्तम मास, पण धोंड्या काही आला नाही कोण्या ग्रंथात. मग नेमकं धोंड्याचा महिना म्हणजे काय? तर आमचे प्राप्तस्मरणीय गुरुनामगुरु वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एक शिक्षक आहे, त्यांचं नाव भास्कर बाबा शिंदे. विनोदी स्वभावाने शिकवणार आहे बाबांचं. बाबा नेहमी सांगत असता, म्हणजे धोंड्याचा महिना म्हणजे बाबा अधिक मास आहे, सुट्टी नाही लागली पोरांना. बाबा म्हणायचे, अधिक मास काय तुमची गरज आहे का रे? मग अधिक मास कोणाकरता असतो आहे का? धोंड्याचा महिना म्हणजे काय? गुरुवरे बाबांनी सांगितलेलं सांगतो. गुरुवरे बाबा म्हणायचे, दगडरूपी सासरा, फार महत्वाचं आहे, दगडरूपी सासरा, वीटरूपी सासू आपली फरशीरूपी मुलगी ज्या धोंड्याला देते त्याचा महिना म्हणजे धोंड्याचा महिना. पण आपण साधना करण्याकरता तुम्हाला आपल्याला हा महिना दिलेला आहे. आपण सेवा साधना करण्याकरता सर्वजण इथं उपस्थित आहे. आशीर्वाद स्वरूपाने महंत स्वामी कृष्ण भारतीजी महाराजांच्या आशीर्वादामध्ये मार्गदर्शन हरिभक्तपरायण श्रीकृष्ण महाराज काळे आणि ज्यांच्या मुखारविंदातून आपण गेल्या 6 दिवसापासून श्रीमद भागवत महापुराणाची कथा श्रवण करतायत आमचे ज्येष्ठ गुरुबंधू. कोणत्याच गोष्टीचा अभिमान महाराजांच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही. कथावाचक आहे इथंच आहे आता म्हणून नाही, तुमच्या गावात नाही, आम्ही नेहमी त्यांना मुक्ताबाईच्या दिंडीमध्ये साधना करण्याकरता पाहत असतो. म्हणजे त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर सुद्धा साधना मात्र बंद नाही, साधनेमध्ये तत्पर असून आपण जीवनास बऱ्याचांच्या लोकांमध्ये जीवनाच्या समोर आदर्श ठेवला पाहिजे असं मी तुम्हाला आवर्जून सांगू शकतो. आमचा मध्य प्रदेशचा हा कोपरा आहे की नाही, आता तुम्ही त्या भागामध्ये आहे, फार आवडीने महाराजांचे भक्तगण त्या भागामध्ये आहे. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण श्री गजानन कृपांकित नागेशजी महाराज आगलावे महाराज श्री सुद्धा आशीर्वाद देण्याकरता कीर्तनाकरता उपस्थित आहे. बरीच मंडळी कीर्तनाकरता उपस्थित आहे, ज्यांची पाठीमागे कीर्तनाला साथ आहे. हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज आगलावे, हरिभक्तपर विजय महाराज अवचार, गजानन महाराज सपकाळ, आणि ज्यांच्यामुळे तुमच्यापर्यंतचा हा प्रवास घडतोय सर्वांचं दर्शन होते. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, आमच्या हृदयस्थान असलेले हरिभक्तपरायण शुभम महाराज आहे. माझ्यासोबत आलेले मुक्ताई कृपांकित, अगदी मुक्ताबाईचं गोंडस लेकरू सर्वांना परिचय असलेले
आमचे बंधू हरिभक्तपरायण लखन महाराज पाटील सुद्धा आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि ज्याच्याकरता तुम्ही मला इथपर्यंतचा प्रवास घडवला, 1 तासामध्ये गोड सेवा करण्याचा प्रयत्न करतो. सर्वांना विनंती आहे, अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही कीर्तनामध्ये आहे, सर्वांनी लक्ष देऊन कीर्तनाच्या शब्दाकडे लक्ष द्या. विठ्ठला साऊंड सिस्टीम कोणी दादा, सर्वांचं नाव मला काही परिचित नाही, पण सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ऐका. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, प्रस्तुत अभंग आदिशक्ती योग माया ब्रह्मचित्कला मुक्ताबाईचा आहे. मला असं वाटतं हा अभंग परिचित नाही असा वारकरी संप्रदायामध्ये माणूस नाही. ज्याच्या गळ्यामध्ये माळ आली, ज्याच्या डोळ्यावर कपाळावरती कुंकू आलं, बुक्का आला, त्या प्रत्येकालाच अभंग पाठ असतो. आणि इथं बसलेल्यापैकी तर मला गॅरंटी खात्री की सर्वांचाच अभंग पाठ आहे. जरी एखादा म्हणेल महाराज या अभंग आमच्या कानावर नाही, अभंग जरी पूर्ण पाठ नसला तरी ताटी उघडा ज्ञानेश्वर हे पद प्रत्येकाचंच पाठ असेल महाराज. समजा असाही भेटला एखादा की महाराज तेही आपलं पाठ नाही, मग आम्ही गाडीमध्ये दोघं झाले, हे 4 व्हीलर लागली इकडे, आमच्या गाडीमध्ये 2 झाले महाराज. हां तेच आमच्याकडे बरेच पूल लागतात, आता काय करू. पण ऐका, जवळ सर्वांच्याच परिचित असलेला अभंग आहे. ऐका, माझ्याकडे आता सांगताना कोणता पुरावा नाही महाराज, पण एक सांगतो, वारकरी संप्रदायाच्या पाठीवरती जगात सर्वात आधी कोणता अभंग रूपांतरामध्ये आला असेल, सर्वात पहिला अभंग कोणता तयार झाला असेल, तर त्या अभंगाचे बोला योगी पावन मनाचा. या जगाच्या पाठीवर मूळ भूमिका हेच आहे. या अभंगानुसारच वारकरी संप्रदायाचा विस्तार झाला. महाराज काय पुरावा, संगती लावून जातो अशी की जोपर्यंत आदिशक्ती मुक्ताबाई विश्वमाऊली ज्ञानोबारांची ताटी उघडत नाही, तोपर्यंत विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या अभंगवाणी बाहेर येतच नाही. आणि जोपर्यंत आदिशक्ती मुक्ताबाई भक्तराज शिरोमणी प्रेममूर्ती नामदेव महाराजांचं गर्व परिहरण करत नाही, तोपर्यंत नामदेवरायांची अभंगवाणी बाहेर निघत नाही. आणि बाकीचे संत त्यांच्या नंतरच आहे. एक पुरावा, आदिशक्ती मुक्ताबाईचा हा अभंग म्हणजे वारकरी संप्रदायाचा पायाभरणीच आहे. या अभंगानुसारच वारकरी संप्रदायाचा विस्तार झाला. प्रत्येकाचा पाठांतराचा अभंग आहे. या अभंगाकडे जर आपण पाहिलं तर या अभंगाकडे पाहिल्यानंतर आपल्याला सरळ करते की आदिशक्ती मुक्ताबाईनं ढोबळ मनाने किंवा प्राप्तस्मरणीय गुरुनाम गुरु वारकरी संप्रदायाचे सर्व दर्शनाचार्य, वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य गुरुवर निवृत्ती बाबा वक्ते बाबांनी ब्रह्मचित्कला दर्शन नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये सरळ उल्लेख बाबांनी असा केला की या अभंगातून आदिशक्ती मुक्ताबाईने विश्वमाऊली ज्ञानोबारांना उपदेश केला. ज्ञानोबारांना उपदेश केला असं जर आपण म्हटलं तर ज्ञानोबा की लहान होत नाही, कारण उपदेश करणाऱ्या महान आहे म्हणून लहान होत नाही. उपदेश कोण करते हे महत्वाचं आहे ना. मग महाराज पण उपदेश करत असताना अज्ञान असावं लागते ना. म्हणजे असं म्हणायचं का की ज्ञानोबारायांकडे अज्ञान आहे? ज्ञानोबारायांकडे नक्कीच अज्ञान नाही. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी अज्ञानाचा विचार जरी करला तरी असं म्हणतात, सूर्याचे अंधकार उपरी झालासे गोचरू. म्हणजे काय, भर दुपारी 12 वाजता सूर्याकडे पाहिणं. ऐका, भर दुपारी 12 वाजता सूर्याकडे पाहावं आणि सूर्यावरती थुंकावं, काय होईल? आपलीच थुंकी आपल्या अंगावर उडेल. तशी अवस्था म्हणजे ज्ञानोबारायांच्या ठिकाणी आपण अज्ञान सिद्ध करणं आहे. ज्ञानोबारायांजवळ अज्ञान येऊच शकत नाही. ज्ञानोबाराय सोळा या चौघो भावंडांच्या बद्दल वर्णन करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये स्वतः विश्वमाऊली ज्ञानोबाराय असं वर्णन करतात, जैसी दशेची वाट न पाहता वैसीची या गावानं येता बालपणीच सर्वज्ञता वरीत येते. अशा नका भाऊ, माझ्याकडे हेच कीर्तन असते. एकदम सिरियस नका भाऊ. ऐका काय, जैसी दशेची वाट न पाहता वैसीची या गावानं येता बालपणीच सर्वज्ञता वरीत येते. म्हणजे काय हो महाराज, बाळपणामध्येच विवेक आणि वैराग्याने यावं. विश्वमाऊली ज्ञानोबाराय, सोपान काका, निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांच्या जिभेवरती ओंकार काढावा. म्हणजे बालपणामध्येच ते सर्वज्ञ ज्ञानी आहे. वर्णन आहे का ना, उपजता ती ज्ञानी हे वर्म जाणूनी, उपजता ती ज्ञानी हे वर्म जाणूनी, आले लोटांगणी चांग देव, आले लोटांगणी
दत्ता ती ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांग देव. त्यांच्याकडे अज्ञानाची कल्पनाही करू नका. कोण आहेत ज्ञानोबा आहे, त्यांचं नाव जरी घरी घेतलं तरी ज्ञान मिळते, ते ज्ञानोबा आहे. ज्ञानदेव म्हणता म्हणता ज्ञान देव देतो. काय अज्ञान मिळेल त्यांच्याकडे महाराज? मग अज्ञान नाही, पण तुमच्या माझ्या उद्धाराकरता मुक्ताबाईची एक ब्रह्म साम्राज्य सर्व बाहेर येण्याकरता केलेली लीला म्हणा. पण का करावी लागली महाराज? याच्या पाठीमागचा काळ पूर्वभूमिका अशी आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. ज्ञानोबा यांच्या आईवडिलांचं नाव आहे विठ्ठलपंत. आहे का? विठ्ठलपंत म्हणजे कोण आहे? मुक्ताबाई कोणाची पोटी जन्माला येत नाही, ज्ञानोबाराय कोणाची पोटी जन्माला येत नाही महाराज. त्याच्याकरता ते कुस पवित्र असावी लागते. किती पवित्र असावी लागते? विठ्ठलपंतांचं वर्णन करत असताना भक्तराज शिरोमणी प्रेममूर्ती नामदेव महाराज असं वर्णन करताय. कोण आहे विठ्ठलपंत? वयाच्या 7व्या वर्षी, लक्ष द्या, वयाच्या 7व्या वर्षी ज्या महात्म्याचे 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण मुखोद्गत आहे. कितव्या वर्षी? 7व्या वर्षी. ज्या वर्षी आपल्याला तोंडातला अंगठा बाहेर काढता येत नाही त्या वर्षाचं वय आहे वर्णन. वयाच्या 7व्या वर्षी ज्या महात्म्याचे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणामध्ये जो शास्त्र वक्त आहे, वर्णन आहे का? केले वेद पठन काव्य आणि व्याकरण, केले वेद पठन काव्य आणि व्याकरण, केले वेद पठन काव्य आणि व्याकरण, झाला असे निपुण शास्त्र वक्ता. वयाच्या 7व्या वर्षी सर्व अध्ययन केलं, पण घरात बसले नाही. तीर्थाचे नाही विषय जगत उद्धरण. आपण केलेलं ज्ञान आपल्या पुरतं मर्यादित न ठेवता आपण हे जगाच्या पाठीवर कान्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्याच्याकरता सर्वात अगोदर तीर्थ भ्रमण करण्याकरता निघाले. वयाच्या 7व्या वर्षापासून तीर्थयात्रा करण्याकरता प्रवास सुरू केला. कालांतराने तुम्हाला माहिती आहे आळंदीमध्ये प्रवास झाला, आळंदीमध्ये मुक्काम ठरला. आळंदीचे जे एक महात्मे आहे त्यांचं नाव आहे सिद्धोपंथ. या सिद्धोपंथांच्या स्वप्नामध्ये अनुग्रह झाला की जो विठ्ठल आलेला आहे सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये, तुझी मीनाक्षी नावाची मुलगी त्याला देऊन टाक. सकाळी सकाळी उठल्यानंतर हा घडलेला वृत्तांत सर्व विठ्ठलपंतांना सांगितला. विठ्ठलपंत म्हणजे ज्यावेळेला वेदाच्या रुचा म्हणत होत्या, एवढाचा छोटासा मुलगा पण एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या शुद्ध वेदाच्या रुचा म्हणतोय, हे पाहिल्यानंतर प्रत्येकाला असं वाटत होतं की याच्यासारखा आपला मुलगा नाही, पण कमीत कमी याच्यासारखा आपला जावाई तरी झाला पाहिजे. जामा आता हरीने दिला न करिता सायास ते आश्रमा. वक्ते बाबांनी फार गोड वर्णन केलं. सिद्धोपंतांना आपल्याला जे स्वप्न पडलं ते विठ्ठलपंतांना सांगितलं. विठ्ठलपंतांनी स्वप्न ऐकलं पण हसून उत्तर दिलं, मी काही लग्न करण्याकरता नाही निघालो, मी तीर्थयात्रा करण्याकरता निघालो. आता जर एखाद्याला म्हटलं आपण का तुम्ही कशा करता निघाले, तो म्हणे मी लग्न करण्याकरता निघालो. तीर्थयात्रा तीर्थाचे नाही विषय लग्न उद्धर असं म्हणू शकतो एखादा. लग्न करण्याकरता निघालेले बरेच आहे महाराज. अहो मी लग्न करण्याकरता नाही, मी तीर्थयात्रा करण्याकरता निघाला आणि तुम्हाला स्वप्न दृष्टांत झाला, मला नाही. कदाचित तुमचं खोटं असू शकते, पण भगवान सिद्धेश्वराच्या साक्षीने दुसऱ्या दिवशी स्वप्न दृष्टांत विठ्ठलपंतांना झाला की त्याला जो स्वप्न दृष्टांत झाला तो खरा आहे, तिच्यासोबत लग्न कर. आणि असं म्हणतात मीनाक्षी मातेचं पाणी ग्रहण केलं. कालांतराने दोघंचे दोघं आपेगावला आले. विचारलं हे कोण? आई मी विठ्ठल, हे माझी मीनाक्षी. रुक्मिणी साहेबांचं अगोदरचं नाव मीनाक्षी. हे माझी मीनाक्षी. मीनाक्षी चतुर्भुज नर वहुनी ठेलो, आम्ही गेलो होतो तीर्थयात्रा करण्याकरता, लग्न करून आलो. बरोबर, हे मीनाक्षी नाही बाळा, तुझं नाव जर विठ्ठल असेल तर आजपासून हिचं नाव रुक्मिणी. रुक्मिणी नाव स्वतः विठ्ठलपंतांच्या आईवडिलांनी ठेवलं.
पण प्रत्येकाचा देह हा भिन्न भिन्न असतो. विठ्ठल पंतांना प्रपंचामध्ये एवढी आवड नव्हती, प्रपंच करायची त्यांची इच्छा नव्हती. आळंदीला एक शिक्षक आहे, सर्वांना परिचित आहे. कमीत कमी पाठीमागची जी उभा आहे की त्यांना प्रत्येकालाच परिचित आहे. प्रत्येकाचा पिंड काही एक सारखा नसतो. आळंदीला एक शिक्षक आहे, प्रत्येकाला परिचय असलेलं नाव सांगतो. स्वानंद सुखनाशी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये मोठे माऊली आहे. मोठे माऊली कदम. कोणाला नाव माहिती नाही? प्रत्येकाला माहिती आहे मोठे माऊली. आपण जर मोठे माऊलींना फोन केला कीर्तना करता, महाराज यावर कीर्तनाला अमुक अमुक तारीख आहे, माऊलींच्या मुखामध्ये 6 वर्ष मी जवळ राहिलो, कोणाचाही फोन आला लखन महाराज, तर महाराज पहिल्यांदा हेच म्हणायचे की कीर्तन मला करायचं. मला कीर्तन नको हो, माझा हा पिंड हा साधनेचा पिंड आहे, कीर्तनाचा नाही. प्रत्येकाचा भिन्न भिन्न आहे. तसं विठ्ठल पंत म्हणायचे माझा जो पिंड आहे तो प्रपंचाचा नाही, तो परमार्थाचा आहे, साधना करण्याचा आहे. रुक्मिणी माझं मन प्रपंचामध्ये लागत नाही. मला संन्यास घ्यायचा आहे, मला संन्यास घ्यायचा आहे, मला संन्यास घ्यायचा आहे. रोज एक एक टोमणं मला संन्यास घ्यायचा आहे, उठले की मला संन्यास घ्यायचा आहे. एके दिवशी कामामध्ये असताना विठ्ठल पंतांच्या मुखातून शब्द निघाला, रुक्मिणी अरे माझं मन लागत नाही या प्रपंचात, मला संन्यास घ्यायचा आहे. काम करता करता रागाच्या भरामध्ये रुक्मिणी साहेबांच्या मुखातून शब्द निघाला, जा रोज रोज काय म्हणता संन्यास घ्यायचा, घेऊन टाका एकदा. रागाच्या भरात बोलले गेला, आज्ञा स्वीकारली आणि काशी क्षेत्रामध्ये जाऊन रामानंदाचार्यांकडे संन्यासाची दीक्षा घेतली. रुक्मिणी साहेबांना वाटलं रागा भरामध्ये गेले असतील, इंद्राणीच्या घाटावरती बसले असतील, पण शोधाशोध केली. शोधाशोध केल्यानंतर विठ्ठल पंत सापडत नाहीये. रोज शोधाशोध करते. शोधाशोध करता 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 दमते. रोज सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये यावं. असं म्हणतो ना आपण, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, सुवर्ण पिंपळ आहे सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोर. आजही जर तुम्ही आळंदीला गेले तर त्या आळंदीला त्या सिद्धेश्वराच्या अश्वत्थ पिंपळावरती असं वर्णन केलेलं आहे, ज्या अश्वत्थ पिंपळाला रुक्मिणी साहेबांनी 1.25 लाख प्रदक्षिणा केल्या तो हा पिंपळ. रोज 1.25 लाख प्रदक्षिणा करायच्या, रोज 1.25 लाख प्रदक्षिणा करता 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 शोधण्याकरता रुक्मिणी साहेबांना जावं लागलं नाही. भगवान सिद्धेश्वरापर्यंत तिची प्रार्थना पोहोचली आणि भगवान सिद्धेश्वर रामानंदाचार्यांच्या स्वप्नात गेले. त्या रामानंदाचार्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, तुझ्याकडे जो विठ्ठल आलेला आहे त्याने चुकीच्या मार्गाने संन्यास घेतला. जोपर्यंत आई जिवंत असते तोपर्यंत संन्यास घेता येत नाही. आणि नंबर 2, जर त्याचं लग्न झालं असेल तर संतती वाचून न घ्यावा संन्यास. पत्नी जर असेल तर जोपर्यंत त्याचा संतती होत नाही तोपर्यंत संन्यास घेता येत नाही. रामानंदाचार्यांनी विचार केला, मला जो स्वप्न दृष्टांत झाला हे खरं आहे का, हे पाहण्याकरता आळंदी गाठली पाहिजे. दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे रामानंदाचार्य आळंदीत आले. आळंदीमध्ये आल्यानंतर कोणीतरी काशीचा महान विद्वान पंडित आलेला आहे म्हणून प्रत्येक जण त्या रामानंदाचार्यांचं दर्शन घेते. त्यावेळेला रुक्मिणी साहेब 1.25 लाख प्रदक्षिणा करताय आणि कोणीतरी महात्मा आलाय, आपण दर्शन घ्यावं म्हणून दर्शन घेण्याकरता गेली, नतमस्तक झाली आणि महात्म्याने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. आशीर्वाद देता देता रुक्मिणी साहेब बोलते, महाराज तुम्ही आशीर्वाद दिलंय खरं, पण माझा मालक माझ्याकडे नाही. काशीला जाऊन कोणाकडे तरी संन्यास घेतला अशी बातमी माझ्या कानावरती. सर्व खाना खुना रामानंदाचार्यांनी विचारलं. कदाचित आपल्याकडे जो विठ्ठल आहे वेद मातू, अगोदर विठ्ठल पंतांचं नाव संन्यासाश्रमानंतर बदलवलं. आपल्याकडे जो विठ्ठल पंत आहे कदाचित तो हिचा नवरा असला पाहिजे. खाना खुना विचारून घेतल्या, कळलं. आणि रुक्मिणी साहेबांना त्यांच्या आईवडिलांना घेऊन सरळ काशी क्षेत्रामध्ये नेलं. काशी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर सर्व वृत्तांत सांगितलं विठ्ठल पंतांना. विठ्ठल असं करायचं नसते. आई जिवंत नसली तर कमीत कमी ज्या वेळेला आपल्याला संतती आहे, जोपर्यंत पत्नी आहे तोपर्यंत संतती आहे होत नाही तोपर्यंत संन्यास घेता येत नाही. तुला माझी आज्ञा आहे, माझी आज्ञा स्वीकार कर आणि हिचा स्वीकार कर. का ऐक, प्रपंचा करता नाही परमार्था करता. महाराज मी हिचा स्वीकार केला तर प्रपंचाचा फायदा होऊ शकतो, परमार्थाचा काय फायदा? अरे तुझा होणार नाही, पण हिच्या कपाडावरती मी पाहतोय, हिचा जर तू स्वीकार केला तर हिच्यामुळे जगाच्या परमार्थाचा विस्तार होईल. कारण हिच्या पोटी येणारे मुलं काही सामान्य नाही, मूर्तिमंतचारी जन्म हिच्या उदरी. मूर्तिमंतचारी जन्म हिच्या
आज्ञा स्वीकार कर, कारण तुझ्या करता नाही मूर्तिमंतचारी जन्मईच्या उदरी, म्हणून स्वीकारी आज्ञा माझी, हिचा स्वीकार कर. आणि आपल्या गुरुजींनी सांगितलं म्हणून घृतकुंभ नावाचा यज्ञ केला आणि संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला. पण ऐका मंडळी, संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर कोणी स्वीकारत नव्हतं, कोणी पाणी प्यायला इंद्रायणी येऊ देत नव्हतं, दिसलं तरी कोणी खेळू देत नव्हतं. इंद्रायणीमध्ये स्नान करण्याकरता ज्ञानोबाराय मुक्ताबाई गेल्या तर दगड मारून बाहेर काढावं. किती विटंबना झाल्या शब्दामध्ये सांगू शकत नाही. इतक्या विटंबना मुक्ताबाईच्या, ज्ञानोबारायांच्या, निवृत्तीनाथांच्या, सोपानदेवांच्या झाल्या. मग आई वडील सर्व चित्र पाहत होतं. संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रमात प्रवेश झाल्यानंतर 4 रत्न जन्माला आले. 12 वर्षाचे निवृत्तीनाथ आहे, 10 वर्षाचे ज्ञानोबाराय आहे, 8 वर्षाचे सोपानदेव आहे आणि 6 वर्षाची चिमुकली साहेब मुक्ताबाई आहे. या अभंगाची निर्मिती झाली नागेश महाराज, त्यावेळेला मुक्ताबाईचं वय फक्त 6 वर्षाचं आहे. 6च वर्षाचं. लरा पांगारकरांनी एवढं सुंदर वर्णन केलं. 6 वर्षाच्या मुक्ताबाई आहे. आणि 6 वर्षाची मुक्ताबाई असताना या चोग भावंड सिद्धबेटामध्ये एका पर्णकुटीमध्ये राहत होतं. एके दिवशी रुक्मिणी साहेब विठ्ठलपंतांना बोलते, मालक आपण असताना मुलांचा जर एवढा छळ आहे तर आपण गेल्यानंतर मुलांचं काय. म्हणून ऐका, त्या आळंदीकरांकडे जा, त्यांना विनंती करा, संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश आपण केलाय, जो गुन्हा घडला असेल तो आपल्याकडून घडलाय, आपल्या मुलांना समाजात घ्या, एवढं वर्णन करा. सकाळी पहाटे पहाटे विठ्ठलपंत उठले, आळंदीकरांच्या दारात गेले, दार ठोठावलं. पहिलंच घर आहे महादेव शास्त्री यांचं. दार ठोठवल्यानंतर बाहेर आले, अहो संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रमात प्रवेश आम्ही केलाय, जो कोणता गुन्हा घडला असेल तो आमच्याकडून घडलाय, आमचा गुन्हा आम्ही पत्रात घ्यायला तयार आहे, फक्त आमच्या मुलांना तुम्ही स्वीकारा, समाजामध्ये स्वीकारा, त्यांची मौजे बंधन करा. त्यावेळेला आळंदीकरांनी उत्तर द्यावं, विठ्ठलपंत आतापर्यंत आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये कोणी संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रमामध्ये आला नाही, आणि कदाचित आली असेल तर त्याला 4 रत्न जन्माला आले नाही. तुमच्याकरता न्याय देण्याकरता मी एकटा नाही, सभा भरवण्यात येईल. सभा भरवण्यात आली. पूर्वीची पद्धत असायची, एखादं चुकलं तर पंचांच्या समोर सांगावं, घडलेला वृत्तांत सांगायचा, आणि तो जे निर्णय देतील तो सर्व गावकऱ्यांनी मान्य करावा. आळंदीच्या घाटावरती सभा भरवण्यात आली. 2 घाट ठैथया भरले होते. प्रत्येक जण पाहायला होता, चला जाऊ. तरी संन्यासाला 4 कार्टे झाली. काय न्याय मिळतो पाहण्याकरता जाऊ. सकाळी सकाळी सभा सुरू झाली. 9 वाजता. मंडळी ऐका, प्रत्येक जण न्यायशास्त्र, मीमांसा, तर्कशास्त्र, एक एक शास्त्राचं पान विचकत होते आणि विठ्ठलपंतांकरता न्यायदान देण्याचं काम करत होते. संध्याकाळचे 6 वाजले तरी न्यायपत्रात पडत नाही, 9 वाजले तरी न्यायपत्रात पडत नाही. ऐन रात्री 12 वाजता काळ्या कुट्ट ढगळ्या घातलेल्या लोकांनी न्याय तर पत्रात टाकलाच नाही, पण ऐन वेळी 12 वाजता बोलतायत, विठ्ठलपंत याच्या आधी असं कोणी केलं नाही आणि याच्या नंतर असं कोणी करू नये, म्हणून विठ्ठलपंत तुमच्याकरता एकच प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त असे शब्द पडल्या पडल्या विठ्ठलपंत खाली कोसळले. प्रत्येक जण आपापल्या घराच्या दिशेने निघून गेला. ही रात्री 12 वाजताची वेळ आहे. लरा पांगारकरांनी एवढं सूक्ष्म चिंतन केलं. महाराज असं म्हणतात, ज्याचा कोणी नसतो ना त्याचा जगाचा मालक असतो. सर्व्या बाजू हारल्यानंतर जगाच्या मालकाची वाट पहा, कधीतरी तो त्याचं दार उघडणार आहे. कोणी काय येऊ ना, मुक्ताबाई येईल, जगाचा मालक येईल. विठ्ठलपंत खाली कोसळले. त्या आळंदीकरांमध्ये एवढी सुद्धा दया नव्हती की याला न्यायपत्रात पडला पण याला सांगू उठवू तरी की जा घरी. तुझ्या मुलांना न्याय दिला पण तुझ्याकरता मरणच तुझ्या मुलांकरता न्याय आहे. कोणी नाही आलं. महाराज पण म्हणताना माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, कोणी आलं नाही. पण मंद 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 पाऊस पडला. पावसाचे थेंब ज्या वेळेला विठ्ठलपंतांच्या डोळ्यावरती पडले, डोळे उघडले, ढसा ढसा रडत होते. पुरं अंग ओलं चिंब झालं होतं पाण्याने, पण कळत नव्हतं हे अश्रू आहे की पाणी आहे. विठ्ठलपंतांना हसावं की रडावं आता कळत नाही का. हसायचं म्हटलं तर माझ्या मुलांना समाजामध्ये घेता हे खरं आहे, पण ते पाहण्याकरता उद्या मात्र मी जिवंत नाही. मंद 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 पावलांनी सिद्धबेटामध्ये आले. ताटी उघडली. सकाळपासून पहाटे पहाटे 5 वाजता जिचा मालक न्याय मिळवण्याकरता घराच्या बाहेर निघालाय, तिचा मालक रात्री 1 वाजता घरी येतोय. त्या माऊलीचं सुख किती असते फक्त ते माऊलीच सांगू शकते. उठवलं रुक्मिणीला. रुक्मिणी उठवल्या विचारलं, मालक न्यायपत्रात टाकला का. हो टाकला न्यायपत्रात. न्यायपत्रात टाकला एवढं म्हटल्यानंतर तिला आज आबाळ जणू काही छोटं वाटत होतं. एवढा आनंद झाला, पण तिला काय माहिती की आपला आनंद थोड्या वेळा करताय. काय न्यायपत्रात टाकला. विठ्ठलपंत बोलतात, रुक्मिणी
आपल्या मुलांना समाजामध्ये घेण्याकरता आळंदीकरांनी मला देहांत प्रायश्चित्त दिलं. मालक देहांत प्रायश्चित्त हो, देहांत प्रायश्चित्त, चला मग निघू. रुक्मिणी मी नाही, तू थांब. कदाचित एखाद्या वेळेला मुलांना जर बाप नसला तरी चालेल, मुलांचा सांभाळ होऊ शकतो. त्यांच्याकरता आई फार महत्वाची आहे. अनाथ शब्द आपण नेहमी ऐकतो महाराज. कशाला म्हणायचं अनाथ अनाथ अनाथ? शास्त्राने अनाथाची व्याख्या अशी केली, एखाद्या मुलाची जर आई जिवंत असेल, बाप मेलेला असेल, काका मेलेला असेल, काकू मेलेली असेल, सर्व भाऊबंद्याचे मेलेले असतील, पण जर आई जिवंत आहे तर तो मुलगा सनातच आहे. पण ज्या मुलाला बाप आहे, काका आहे, काकू आहे, मामा आहे, मामी आहे, नाना प्रकारचे हजारो गणगोत्र आहे, पण त्या आईला, त्या मुलाला जर आई नसेल तर तो मुलगा अनाथ आहे. आईशिवाय जगामध्ये कोणी नाही, तू थांब. पण ऐकलं नाही महाराज. संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर जेवढा गुन्हा तुमच्याकडून घडला मालक, तेवढाच गुन्हा माझ्याकडून आहे. आपण दोघंचे दोघं निघू. दोघंच्या दोघं निघण्याकरता निघाले. विठ्ठल पंत म्हणतात चल लवकर उडको, मुलांची उठायची वेळ होईल. दोघंच्या दोघं निघाले. बाहेर तुळशी वृंदावन आहे. तुळशी वृंदावनापर्यंत गेला. एखाद्या वेळेला बाप कठोर भूमिका स्वीकारू शकतो, पण आई कधीच कठोर भूमिका स्वीकारू शकत नाही. तुळशी वृंदावनापर्यंत गेल्यानंतर आईचं अंतकरण भरून आलं. याच्यानंतर आपल्या मुलांना आपण पाहणार नाही म्हणून एखादी गाय आपलं वासरू सापडल्यानंतर जेवढ्या वेगाने पळत पळत जाते, त्याच्यापेक्षा हजारो वेगाने पळत पळत पुन्हा आत आली. रुक्मिणी का परत आली? मालक, आपण असताना आपल्या मुलांचा कोणी स्वीकार केला नाही हो. उद्या चालून आपले मुलं विचारतील कोणाला माझी आई कुठे गेली, माझे बाबा कुठे गेले, काय सांगावं? मला असं वाटते कमीत कमी एखाद्या मुलाला तरी आपण सांगून जावं. पण सांगावं कोणाला? सर्वात मोठा मुलगा आहे, काय नाव? निवृत्तीनाथ. किती वर्षाचं वय आहे? फक्त 12 वर्षाचं वय. 12 वर्षाच्या निवृत्तीनाथांना उठवलं. निवृत्तीनाथांना सांगितलं, निवृत्ती, आजपासून माझ्या ज्ञानोबाचा, माझ्या सोपान देवाचा आणि माझ्या मुक्ताचा बापही तू आहे आणि आईही तू आहे. माझ्या मुलांचा सांभाळ कर. हा ज्ञानोबा म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. ब्रह्म सोपान देव म्हणजे याला कोणी मारलं तरी तुला सांगणार नाही दादा मला कोणी मारलं. याला भूक लागली तरी तुला हा जेवण मागणार नाही. शेवटची माझी मुक्ताबाई आहे. माझी मुक्ता लहानसी मुक्ताई जैसी सनकाळी केले देशोधडी महान संत. हे बोलायला फार तापट आहे. कदाचित तिच्या बोलण्याने तुला सुद्धा राग येईल, पण माझ्या मुक्ताचा राग पदरात घे. माझ्या मुलांना प्रेम दे, माझ्या मुलांचा सांभाळ कर. ऐका मंडळी, फार गोड वाक्य आहे. आपल्या आईवडिलांना दिलेला शब्द कसा पाळायचा हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर त्यांचं नाव आहे निवृत्तीनाथ. आपल्या आईवडिलांना शब्द दिला ना, कसं सांभाळायचं, वचन दिलं, हात ठेवला आईबापाच्या हातावर हात. आई बाबा 12 वर्षाचे निवृत्तीनाथांच्या आईवडील की 10-12 दिवसाकरता गावाला फिरायला जात नाहीये, पण कठोर अंत करून सुना निवृत्तीनाथ हात ठेवून सांगतात, आई बाबा तुम्ही जा, तुमच्या मुलांना नखा एवढेही वेदना होऊ देणार नाही. सांभाळ केला. कसा सांभाळ केला मी सांगतो तुम्हाला. सर्वात मोठे कोण आहे? बोला बोला. सर्वात मोठे निवृत्तीनाथ. सर्वात मोठे निवृत्तीनाथ आहे, पण सर्वात अगोदर समाधी कोणी घेतली? कोणी घेतली? ज्ञानोबा आहे. ज्ञानोबारांच्या नंतर कोणी घेतली? सोपानदेव महाराजांनी. सोपानदेवानंतर आदिशक्ती मुक्ताबाईंनी आणि सर्वात शेवटी निवृत्तीनाथांनी. का सर्वात शेवटी? निवृत्तीनाथ तर मोठ्या अगोदर घ्यायला पाहिजे ती ना. याचं उत्तर एकच आहे, मी तुमच्या आईवडिलांना दिलेलं वचन आहे, मुलांचा शेवटपर्यंत सांभाळ करेल. बापासारखा मुलांचा सांभाळ करून त्यांना स्थिर केलं. त्याच्यानंतर निवृत्तीनाथांनी समाधी घेतली. आईवडील तर निघून गेले, पण विठ्ठल पंतांना झोप लागत नव्हती. सकाळी सकाळी पहाटे पहाटे ज्ञानोबाराय उठले. दादाला पाहिल्यानंतर काहीतरी अपशगुन घडलाय. सोपानदेव उठले, बोलतच नव्हते. ब्रह्म सोपान तो झाला. त्या अवस्थेतला महात्मा काहीच बोललं नाही. तुम्ही मुक्ताबाईचं चरित्र पहा, ज्ञानोबारायांचं चरित्र पहा, सर्वांचं चरित्र पहा. सोपानदेव बोलले असं कुठेच तुम्हाला दिसणार नाही महाराज. शांत असणारा महात्मा. पण सर्वात शेवटी आपल्या घरातलं सर्वात लहान सदस्य, वय वर्ष 6 वर्षाची मुक्ताबाई उठली. आपल्या घरातली 6 वर्षाची मुक्ताबाई ज्यावेळेला उठते त्यावेळेला कोणाला आवाज देते? सकाळी आईला आवाज देते. मुक्ताबाईने घरातून आवाज दिला, आई आई, माझा अवतार तुझ्या खांद्यावरती खेळण्याकरताच झालाय. माझा अवतार तुझ्या खांद्यावरती खेळण्याकरता झाला, पण मला आज तुझ्या खांद्याची गरज नाही. मला आज माझ्या आईची गरज आहे. मला माझ्या बापाची गरज आहे. मला आज दुसरं कोणीच नको, मला माझी आई पाहिजे. मुक्ताबाई 6 वर्षाच्या रडताय. कशी तरी उडी खाली मारली. ज्ञानोबाराय बाहेर निघाले. मुक्ताबाई बाहेर आली. निवृत्तीनाथांकडे पळत पळत आली. तुळशी वृंदावनाला हलवलं. मुक्ताबाई बोलते, निवृत्ती दादा सांगा ना माझी आई कुठे, माझे बाबा कुठे? निवृत्तीनाथ बोलता, मुक्ता आपली आई देवाच्या गावाला दर्शनाला गेले, विठ्ठल पंतांकडे, विठ्ठलाकडे, रुक्मिणीकडे. पण रोज जात होते, रोज लवकर येतात. आज 6 वाजले,
अजून का माझी आई आली, माझे बाबा आले नाही? आतापर्यंत फक्त मुक्ताबाईच विचारत होती, पण आता ज्ञानोबराय पुढे आले. ज्ञानोबराय बोलतात, दादा अरे सांग ना तिला, आई कुठे बाबा कुठे, तू सांगत का नाही? आता चौघ भाऊ तुळशी वृंदावनाजवळ येत आहे आणि तिघ भाऊ विचारताय निवृत्तीनाथांना, दादा सांगा आई कुठं आहे, बाबा कुठं आहे? आता आई कुठं आहे, बाबा कुठं आहे? मुक्ताबाईच्या प्रश्नाचं उत्तर निवृत्तीनाथ देऊ शकतं, पण ज्ञानोबरायांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. हातात झाले आणि मुक्ताबाईला बोलतात, मुक्ता माय मेली बाप मेला, माय मेली बाप मेला, माय मेली बाप मेला, माय मेली बाप मेला. आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, माय मेली बाप मेला, मुक्ता माय मेली बाप मेला. आता आजपासून आपली आई म्हणजे पंढरपूरची रुक्माई आणि आपला बाप म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. मुक्ताबाई रडायला लागली. मुक्ताबाई रडत असताना निवृत्तीनाथ बोलता, अरे तायडे रडू नको, काय झालं आई नसली तर आजपासून तूच आमची आई. ऐका निवृत्तीनाथांचे शब्द, तूच आजपासून आमची काय आई. मुक्ता म्हणायचे मुक्ता, निवृत्ती म्हणणारे निवृत्ती, मुक्ता म्हणणारे निवृत्तीनाथ, मुक्ता म्हणणारे सोपानदेव, मुक्ता म्हणणारे ज्ञानोबराय. त्या दिवसपासून मुक्ता शब्द सोडून दिला. मुक्ता अधिक आई मुक्ताई म्हणू लागली. अगोदर फक्त मुक्ता म्हणायची. त्या दिवसापासून आई गेली, मुक्ताई 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 म्हणू लागले. दादा अरे मी जर आई आहे, इको कमी करा, मी जर आई आहे ना दादा, तर मला स्वयंपाक बनवता आला पाहिजे. आई कोणाला म्हणता? आपल्या मुलांना जे खाऊ घालते तिला आई म्हणतात. मला पुढे सांगायचं आहे. 2 जोड्या बनवल्या. निवृत्ती ज्ञानदेव कोरानाचे अन्न, निवृत्ती ज्ञानदेव कोरानाचे अन्न, सांभाळी सोपान मज लागी, सांभाळी सोपान मज लागी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मज लागे, सोपान मज लागे. 2 जोड्या बनवल्या, 2 पट बनवले, एक निवृत्ती पट, एक ज्ञानेश्वर पट. कशा करता? सोपान देवांना आणि मुक्ताबाईला खेळण्याकरता. दोघांनी भिक्षा मागावी, निवृत्तीनाथांनी आणि ज्ञानोबरांनी, आणि मुक्ताबाईला सांभाळण्याची जबाबदारी कोणाकडे? सोपान देवांकडे. दोघं निघाले. निवृत्तीनाथांनी सांगावं, ज्ञाना या दिशेने जा. ज्या दिशेने ज्ञानोबरांना पाठवलं त्या दिशेने पहिलंच घर आहे महादेव शास्त्र्याचं. हा महादेव शास्त्री तोच आहे ज्याने विठ्ठल पंतांना ते अंत प्राचित्त दिलं. पहिल्याच घराजवळ आरोडी दिली, ओम भवते भिक्षाम देई माते. पहिल्या घराला आरोडी दिलेली ही आरोडी त्या महादेव शास्त्राच्या कानावरती पसरली. सकाळी सकाळी पहाटे पहाटे संन्यासाचा कार्ट आपल्या दारात. अरे ज्याचं तोंड पाहून तो दारात आहे, त्याची तळपायची आग मस्तकात गेली. पळत पळत खाली येऊ लागला. पण पत्नी भाविक होती, सात्विक होती. एक चपाती, तिच्यावरती थोडासा भात, थोडीशी भाजी आणली आणि ज्ञानोबरांच्या जोडीमध्ये टाकण्याकरता प्रयत्न केला. असं म्हणतात त्या भाकरी सहित लात मारली ज्ञानोबरांना. भाकर जमिनीमध्ये जाऊन पडली. भाजी ज्ञानोबरांच्या तोंडावर सांडली गेली आणि ज्ञानोबरांच्या मुखात 2 मारल्या. अरे संन्यासाच्या काट्याने निघून का जात नाही? तुझी आई तुझ्या बापाच्या गळ्यात पडली, तुझ्यासारखी 4 अपत्य जन्माला आली. अरे निघून जा, का पुन्हा पुन्हा तोंड दाखवतात? त्याला ज्ञानोबराय बोलतात, दादा मला काय बोलायचं ते बोला, मला काय मारायचं ते मारा.
पण तुम्ही दिलेला न्याय आमच्या आईवडिलांनी पदरात घेतला आणि त्यांनी संन्यासातून आश्रमातून गृहस्थातून प्रवेश केला असेल तर त्यांनी देहांत प्रायश्चित स्वीकारलं. त्यांना बोलायचं तुम्हाला काही एक अधिकार नाही, मला काय बोलायचं ते बोला. एवढं स्वीकारल्यानंतर त्याला अजून राग आला आणि त्याने इतकं बदलवलं ज्ञानोबारांना. ज्ञानोबारा रडता ज्ञानोबारा एका महादेव शास्त्री असलेल्या ब्राह्मणाच्या दारातून उपाशी पोटी जात आहे. मी नेहमी सांगत असतो महाराज, ज्ञानोबारांच्या मुखातून ज्या वेळेला ज्ञानोश्रीचे शब्द निघत होते त्यावेळेला ज्ञानोबारांच्या होठातून ते शब्द निघत होते. ज्या होठातून निघालेल्या शब्दावर आपलं पोट आहे. ऐका, मान्य असेल नसेल पण माझा एक छोट्यापणी सांगून जातो. ज्या ज्ञानोबारांच्या होठातून शब्द निघाले त्या होठाच्या शब्दावर आपला आज पोट आहे. पण ज्या वेळेला त्या होठातून शब्द निघत होते त्यावेळेला पोट त्यांचं रिकामं होतं की नाही? पोट त्यांचं रिकामं होतं. मला असं वाटतं आपण ज्ञानोबारांच्या होठातून निघालेल्या शब्दाला नाही जगलं तरी चालेल, पण त्यांच्या पोटाचा विचार करून परमार्थ केला पाहिजे. पोटाचा विचार जरी केला तरी आपला परमार्थ सफल झाला. बाहेर येत आहे. कोण आहे ज्ञानोबारा आहे? ज्ञानोबारांची एका वाक्यात उत्तर देतो. कोण ज्ञानोबारा आहे? एकेकाळी ज्ञानोबारांचा स्पर्श झाला तरी 3 संध्या करणारे माणसं, 3 वेळा आंघोळ करणारे लोक होते. ज्ञानोबारांचा स्पर्श झाला म्हणून विटाळ मांडणारे लोक होते. ज्ञानोबारांचा स्पर्श झाला म्हणून आंघोळ करणारे लोक कोण ज्ञानोबारा आहे? आज तेच लोक ज्ञानोबारांचा स्पर्श झाला पाहिजे म्हणून तासन तास लाईनमध्ये लागतात. त्यांचं नाव ज्ञानोबारा आहे. अगोदर त्यांचं स्नान झालं, ते दर्शन झालं, ते दिसले तरी अपशगुन मागायचे. आज दर्शनाकरता लाईनमध्ये लागतं की नाही? ज्ञानोबारा आहे बाहेर पळत रडत जायला निघाले. मध्ये निवृत्तीनाथ भेटले, फार गोळ आहे. निवृत्तीनाथांनी पाहिलं माझा ज्ञाना रडतोय. ज्ञानोबा, अरे का रडतोय? तुला कोणी मारलं का? हो दादा, मला महादेव शास्त्रींनी मारलं. आणि जर जगाच्या उद्धाराकरता माझा अवतार असेल आणि हे लोक जर मला त्रास देत असतील तर दादा, अरे दिसू नये जना, ऐसे करीगा नारायण, आता मी दिसणार नाही. पळत गेले. आत आले सिद्धबेटामध्ये, टाटी उघडली, आत गेले. आत जाऊन एका ओट्यावरती पद्मासन मांडलं. ऐका, या अभंगाची सुरुवात आहे योगी पावन मनाचा. काय योगी महाराज? काही कारण असेल ना? योगी पावन मनाचा म्हणण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, ज्ञानोबाराय ज्या प्रक्रियेतून आपला देह त्यागताय ते प्रक्रिया योगाची आहे. आत गेले, एका दगडावरती आसन मांडलं. यम नियम ध्यान धारणा आसन मुद्रा आणि आपला प्राण कुंठित करण्याकरता, एकत्रित करण्याकरता, बाहेर निघण्याकरता, उत्क्रमित करण्याकरता, बाहेर निघण्याकरता प्रवृत्त झाले. ज्ञानोबारांनी आपला कंठ, आपला प्राण बाहेर काढण्याकरता, सामान्य जीवाचा प्राण हा ब्रह्मरुंद्रावाटे येतो आणि मुखावाटे जातो. पण योगी त्याला म्हणतात, संत त्याला म्हणतात ज्याचा प्राण ब्रह्मरुंद्रावाटे येतो आणि ब्रह्मरंध्रावाटेच जातो. कशाला म्हणायचं ब्रह्मरंध्र? आपण शेंडी ठेवतो ना, शेंडी का ठेवतो? शेंडी का शेंडी ठेवतो? एखाद्याला विचारलं आपण, गाव का शेंडी ठेवतो? आमचा बाप ठेवत होता म्हणून. एखाद्याला विचारलं तर हे सांगेल ना तो, किंवा अजून दुसरं सांगत असताना सांगेल महाराज हिंदूचे लक्षण आहे म्हणून. म्हणजे ज्याला शेंडी नाही तो हिंदू नाही का? अमित शहा आणि मोदी दोघी टकले हा ना, त्यांना इथं केसच नाही त्यांना. मग का ठेवतो आपण? त्याला ब्रह्मरंध्र म्हणतो. जगाचा मालक जिथून आपल्या मस्तकात, आपल्या शरीरात प्रवेश करतो त्याचं नाव आहे ब्रह्मरंध्र. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पूजा करत असताना शेंडीची पूजा आहे. सामान्य जीवाचा प्राण ब्रह्मरंध्रावाटे येतो आणि मुखावाटे जातो. पण योगी ब्रह्मरंध्रावाटे प्राण येतो, ब्रह्मरंध्रावाटेच जातो. आणि योगी त्याला म्हणतात की जो वाटेल त्या वेळेला आपल्या प्राणाचं उत्क्रमण करायला तयार राहतो. ज्ञानोबारांनी आपला प्राण उत्क्रमण करायला सुरुवात केली. एवढा कुंठित केला की ज्ञानोबारांनी प्राण आपल्या कंठापर्यंत आणला. चारी दिशा सुन्न झाल्या. आकाशामध्ये ढग नुसताना सुद्धा कळकळ विजा चमकत होत्या. सोसाट्याचा वारा सुटला होता. अरे माणूस दिसत नव्हता. पण छाट्या लंगोट्या धुण्याकरता गेलेली चिमुकली साहेब मुक्ताबाईंनी इंद्राच्या घाटावरती पाहिलं. एवढं अपशगुन वातावरण का दिसते? कारण कोणीतरी योगी महात्मा आपल्या देहाचा जबरदस्तीने प्राण टाकतोय. पण कोण आहे तो योगी हे पाहण्याकरता मुक्ताबाईने डोळे मिटले, अंतर्ध्यान झाल्या. आणि मुक्ताबाईने डोळे लावले तर मुक्ताबाईला कळलं तो योगी दुसरा तिसरा कोणी नाही, माझा ज्ञान दादा आहे. म्हणून पळत सिद्धाबेटामध्ये आले. छाट्या लंगोट्या पिळल्या, वाळू घातल्या आणि मुक्ताबाईने एका शिद्रामधून ज्ञानोबारांची अवस्था पाहिली ताटीतल्या. जर ज्ञानोबारांना थांबवायचं असतं तर अगोदर निवृत्तीनाथांनी भेटलेच होते की नाही? तेव्हाच थांबले असते. पण ऐका, समाधान कधी होते माणसाचं? जसा प्रश्न असलं तसं उत्तर दिलं तर. आता ज्ञानोबाराय देह त्यागताय कोणत्या प्रक्रियेतून? योगाच्या. मग उत्तर कसं पाहिजे? योगाच्या प्रक्रियेतून उत्तर पाहिजे. मुक्ताबाईला कळलं आता हे ताटून उघडून चालणार नाही, ज्ञानोबारांची ही ताटी उघडावी लागेल. ऐका उत्तर कसं दिलं? मुक्ताबाई बाहेर आल्या, ताटीत नाही, बाहेर.
एका वट्यावरती आसन मांडलं आणि मुक्ताबाईने सुद्धा आपल्या प्राणाचं उत्क्रमण करायला सुरुवात केलं. उत्तर देण्याकरता प्राणाचं उत्क्रमण करायला सुरुवात केलं. मंडळी, ज्ञानोबांचा प्राण कंठापर्यंत आला होत्या. मुक्ताबाई नंतर बसल्या आणि मुक्ताबाईने ज्ञानोबांच्या अगोदर आपला प्राण शरीराच्या बाहेर काढला. का अगोदर काढला? कारण ज्ञानोबा फक्त योगी आहे, मुक्ताबाई योग माये. अगोदर प्राण आपल्या शरीराच्या बाहेर काढला आणि प्राणवायूच्या माध्यमातून, शरीराच्या नाही, प्राणवायूच्या माध्यमातून लरा पांगारकरांनी फार गोड वर्णन केलं. प्राणवायूच्या माध्यमातून ताटीत प्रवेश केला. फक्त ताटीत प्रवेश नाही केला तर ज्ञानोबांच्या नासिकेत प्रवेश केला. नासिकेत प्रवेश करून ज्ञानोबांचा प्राण कंठापर्यंत आला होता. कंठापर्यंत आलेल्या प्राणाला मुक्ताबाई त्या कंठामध्ये आळव्या गेल्या आणि तिथं मुक्ताबाईने ज्ञानोबांना उपदेश केला. त्या उपदेशाचे शब्द म्हणजे अभंगाचं प्रथम चरण. योगे बाबा योगी नाही, तुम्ही पावन मनाची योगी आहे. आता काय योगी कोणाला म्हणतात? ज्याचं मन पावन असते त्याला योगी म्हणतात. पण ज्ञानोबांना माहिती नव्हतं काय? ज्ञानोबा तुम्ही पावन आहे, पावन मनाची योगी आहे. ज्ञानोबा तुम्ही ज्ञान योगी आहे. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नाही, हेची ज्ञान संजीवनी दान त्रैलोक्याची ज्ञान योगी. ज्ञानोबा तुम्ही भक्त योगी आहे. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी. अहो ज्ञानोबा तुम्ही कर्मयोगी आहे. जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देव तीर्थ भजन न संडिती. ज्ञानोबा अष्टांग योगाचा जर विचार केला तर तुम्हीच वर्णन केलं ना. संतुष्ट सतरम योगी येतात्मा दृढ निश्चय हा. जीव परमात्मा दोन्ही बैसुनी एक्यासनी जयाची. जीव परमात्मा दोन्ही बैसुनी एक्यासनी जयाची. ज्ञानोबा हो तुम्ही योगी आहे. फक्त तुम्ही योगीच नाही, ज्ञान राज माझी योग्यांची माऊली. 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 जेने निगमवाली प्रगाट केली, जेने निगमवल्ली प्रगाट केली. जेने निगमवल्ली प्रगाट केली. जेने निगमवल्ली गीतालंकार नावदाने तेरे. गीतालंकार नावदाने ज्ञानोबराया ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. तुम्ही फक्त योगी नाही, तुम्ही योग्यांची माऊली आहे. या जगामध्ये एकमेव संत ज्ञानोबा असे की त्यांना माऊली विशेषण आहे. तुम्ही कधी ऐकलं का असं? नाथ महाराज तुम्ही माऊली आहे ऐकलं? तुकोबाराय तुम्ही माऊली आहे, निळोबाराय तुम्ही माऊली आहे,
एकमेव माऊली आहे, विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. दुसऱ्याला कोणाला माऊली नाही. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई किंवा साधकाचा. अरे तुम्ही ज्ञानोबा आहे, तुम्ही माऊली आहे. तुम्ही जर सोडून गेलं तर या जगाला दिव्य ज्ञानेश्वरी कोण देईल? ज्ञानोबा आहे, तुम्ही जर सोडून गेलं तर योगीराज चांगदेव महाराजांना चांगदेव 65 कोण सांगेल? ज्ञानोबा आहे, तुम्ही जर निघून गेला तर अमृताचा अनुभव या जगाला कोण देईल? ज्ञानोबा आहे, तुम्ही जर निघून गेला तर आमच्या घराघरामध्ये प्रत्येकाच्या जो आनंदाने आम्ही रोज हरिपाठ घेतो तो हरिपाठ आम्हाला कोण देईल? मी तर तुम्हाला शाश्वतीने सांगतो. परमार्थ काय सांगतो ना तुम्हाला. फक्त तुम्ही सप्ताहामधून ज्ञानोबारांचा हरिपाठ वजा करा. कोणी येत नाही आपल्या मंडळात. हरिपाठ वजा केला तरी एवढी ताकद फक्त ज्ञानोबारांच्या हरिपाठाची आहे. सर्व जर तुम्ही सोडून दिलं ज्ञानोबारा हे ते जग अनाथ बनेल. आणि आमच्या कानावरती बातमी तुम्ही जगाला अनाथ बनवू देत नाही का? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. हात पुरुष मंडळी वरती वरती हा सर्वजण वरती हा टाळी. अरे ज्ञानोबारायांचं चिंतन करू. मुक्ताबाईचं वरती हा. पुरुष मंडळी पाठीमागचे वरती टाळी हा. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से. एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से. एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से. एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से. पाये आती गुळाचा विचार, न पाये आती गुळाचा विचार, न पाये आती गुळाचा विचार, न पाये आती गुळाचा विचार. वा वा टाळी वाजवा एकदा. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानोबाराया अहो तुम्ही फक्त आई नाही, तुम्ही माऊली. मी नेहमी सांगत असतो आईमध्ये ना माऊलीमध्ये बराच फरक आहे. आई कोणाला म्हणावं, माऊली कोणाला म्हणावं? ऐका, वैकुंठवासी सातारकर बाबा नेहमी गोड सांगायचे आई आणि माऊलीतला भेद. 10-12 मुलं बाहेर खेळताय का? जास्त नाही, 10 मिनिटं राहिले आपल्याकडे. 10-12 मुलं बाहेर खेळता. आई घरामध्ये आवाज दिला बाळू, आपल्या स्वतःच्या मुलाला आवाज दिला बाळू ये इकडे. आपल्या स्वतःच्या मुलाला बोलवावं, घरामध्ये घेतलं की कडी लावावी, एक टेबल घ्यावा, टेबलवर वरती चढून एक डबा खाली काढावा. त्या डब्यामध्ये काजू बदामचा लाडू आहे. त्या डब्यामधून काजू बदामचा लाडू काढावा, आपल्या मुलाला खाण्याकरता द्यावा आणि त्या बाळाला सांगावं बाळू घे खा. त्या मुलाने तो लाडू खावा. लाडू खाऊन झाला की आई म्हणते बाळा टोन झटक, हात झटक. बाहेर खेळण्याकरता जा, आपण मुलांना सांगू नको की लाडू खाल्ला. अशी भूमिका जर स्वीकारते तिचं नाव आई आहे. तुम्ही आता माऊली आहे का? माऊली म्हणजे कोण? आवाज देते बाळू ये इकडे.
पण इकडे येताना जेवढे तुझे 10-12 मित्र आहे की नाही सर्वांना आणलं. एक टेबल घेते, वरती जडते. काजू बदामचे लाडू नाही तिच्या घरात, तिच्या घरामध्ये बेसनाच्या पिठाचे लाडू आहे. ते लाडूचा डबा खाली काढते. 10 मुलं आहे, 12 मुलं आहे, पण लाडू एकच आहे. एका लाडूचे 12 भाग करते आणि प्रत्येक मुलाला एक एक घास खाऊ घालते. तिचं नाव माऊली आहे. आई वेगळी माऊली वेगळी म्हणून ज्ञानोबा या विश्व आता विश्वात्मके माऊली, विश्वाचा विचार करते म्हणून विश्व माऊली. ज्ञानोबा आहे तुम्ही माऊली आहे रे. बोलले असतील लोक तुम्हाला शब्द, अरे नका पाहू त्यांच्याकडे. जरी बोलले असतील तरी त्यांच्याकडे लक्ष देऊ का. हे जे जग आहे ना दादा, अरे विश्व तुमच्यावर वन्नीहून आलं वन्नी, तरी तुम्ही ऐका. विश्व रागे झाले वन्नी, संती सुके व्हावे पाणी. विश्व जरी वन्नीहून आलं, वन्नी म्हणजे काय झाले 10 मिनिटं बाकी आपले, बोलत चला आता. वन्नी म्हणजे काय, अग्नी. विश्व रागे झाले वन्नी, संती सुके व्हावे पाणी. आता बोला, पाणी काय करते. पाणी अग्नी विझवण्याचं काम करते. म्हणजे पाण्यामध्ये अशी एवढी ताकद आहे की ते अग्नी विझवते. पण पाण्यात नेमकं काय आहे. आपण शाळा शिकलेले लोक आहात, सर्वच जण शिकलेले. आपण लहानपणी पाण्याचा फॉर्म्युला पाहायची. पाण्याचा फॉर्म्युला आहे की नाही. पाणी म्हणजे काय, H2. हां, वा वा वा, धन्यवाद. H2 म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू. आपण दोघांना जरा बाजूबाजू करू. हायड्रोजन किती आहे, 2. ऑक्सिजन किती आहे, 1. दोघांना मिळून काय तयार होते, दारू, पाणी. हां, पाणी, तेच म्हटलं. हां, पाणी तयार होते. म्हटलं आता कोणी काय कशात मिळून काय सांगता येते. जिसमें मिलाया उसके जैसा. पाणी. हायड्रोजनचे 2, ऑक्सिजनचा 1. मी हसूलू शकतो तुम्हाला, पण त्याला काही हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1. दोघांना बाजूला करा, एकत्रित केलं तर पाणी तयार होते. विश्व रागे झाले वन्नी. आता वन्नीच्या जवळ जर आपण हे दोघी नेऊन पाहू. एकाकडे अग्नी आहे, एकाकडे हायड्रोजन आहे, एकाकडे ऑक्सिजन आहे. आपण जर हायड्रोजन अग्नीच्या संपर्कात आणला, काय होते, स्वयंपाक बनवून. हा बोला, काय जळते, स्फोट होतो. ऑक्सिजन जर हायड्रोजन जर जवळ नेलं तर स्फोट होतो. आता काय राहिलं, ऑक्सिजन. ऑक्सिजन जर जवळ नेलं तर काय होते, वा 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 वा, ज्वलनास मदत करते. म्हणजे हायड्रोजन जर जवळ नेला तर स्फोट होतो, ऑक्सिजन जर जवळ नेला तर ज्वलनास मदत होते. आपण म्हणतो ना, जिथं ऑक्सिजन नाही तिथं पेटत नाही. हायड्रोजन जर जवळ नेला तर स्फोट घडतो, ऑक्सिजन जर जवळ नेला तर ज्वलनास मदत होते. पण दोघी जर एकत्रित केले तर पाणी तयार होते ना, अग्नी विझवण्याचं काम करते. 6 वर्षाच्या मुक्ताबाई आहे, पण विद्वनाची कसोटी पहा. एक पदार्थ असा आहे की जळतो, एक पदार्थ असा स्फोट घडवतो, पण दोघी एकत्रित केलं तर पाणी तयार होते, पेटवते नाही, स्फोट करत नाही, अग्नी विझवण्याचं काम करतो. तसं ज्ञानोबा आहे, तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही वाटेल त्या या जगाचा स्फोट घडवू शकता. पण तेवढी ताकद तुमच्या अंतःकरणामध्ये साठवा, सुखाने पाणी व्हा. विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. अरे दादा, बोलले असतील लोक तुम्हाला शब्द. शब्द हे शस्त्रासारखे स्वीकारू नका. शब्द शस्त्रे झाली क्लेश, संती मानावं उपदेश. शब्द बोलले तर बोलते ना. काही काही लोकांचं बोलणं असते शस्त्रासारखंच असते, त्यांचं बोलणं कधीच चांगलं नसते. म्हणून माणसाने कमी बोलावं, गोड बोलावं. मी नेहमी सांगत असतो, ज्ञानोबांनी ओवी खर्च केली तैसे साच आणि मवाळ मितले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसाने फार कमी बोलावं. गुरुवर रामभाऊ महाराज राऊत नेहमी सांगत असतात, बरीच मंडळी उपस्थित आहे मागे, ऐका. फार छोटं वाक्य आहे पण जीवनातच सोनं करणारं वाक्य आहे. रामभाऊ महाराज राऊत असं म्हणतात, जे मनुष्य जास्त बोलतात त्यांचे शत्रूही जास्त असतात, आणि जे मनुष्य कमी बोलतात त्यांचे शत्रूही कमी असतात. म्हणून माणसाने कमी बोलावं. आम्ही अनुभवतोय ते, म्हणून फार कमी बोलावं. पण ऐका, ठोकर लागल्यावर समजते हळूहळू कमी बोललं पाहिजे. कमी बोललं म्हणजे आपले विरोधकी कमी होतात. जास्त बोलले तर विरोधकी आपले वाढतात. कमी बोलावं, गोड बोलावं, मवाळ बोलावं. आपण नेहमी एका तुला एक दोहा, ऐसी वाणी बोलिये मन का पान खोय, और नको शीतल करे आप शीतल होय, कबीरा आप शीतल होय. अरे फार कमी बोलावं, गोड बोलावं. किती गोड बोलावं, बोल ऐसे बोले जेने बोले विठ्ठल बोले. आपल्या बोलण्याने जगाचा मालक नाचला पाहिजे, आपल्या बोलण्याने शेजारचा हलत नाही. काय करता आपल्या बोलायला. म्हणून पाहिजे का, कमी बोला, गोड बोला. कमी बोलणं जगाच्या मालकाला आवडते. तुम्हाला एका कोकिळाही बोलते, कावळाही बोलतो. तुम्हाला कोकिळ्याचं बोलणं आवडते का कावळ्याचं, कोणाचं. कोकिळीनं पैसे दिले का तुम्हाला गाणं ऐकण्याचे. पण तुम्हाला मला कोकिळीचं आवडते याचं कारण असं आहे, कागा किसका धन रे कोयल किसको दे, मीठी बोली बोल के जग अपना कर ले,
कबीरा जगापना करले. म्हणून कमी बोला. या मंडपात असा कोणीच नाही की त्याला तोंड नाही आहे का एखादा पा शेजारी पाजारी. या मंडपात असा एकही नाही की त्याला तोंड नाही. माफी मागून बोलतो, तुमच्या माझ्या तोंडाला किंमत नाही. तुमच्या माझ्या तोंडात काय आहे याला फार किंमत आहे. तोंडात काय याला किंमत आहे ना. म्हणून गोड बोला. मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे. मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे तर काय बिगडे. मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे. मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे तर काय बिगडे. काय बिगडे रे तारो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे. काय बिगडे तर काय बिगडे, तारी तारी काय तारी. बिगडे तर काय बिगडे. काय बिगडे रे तारो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे. काय बिगडे तर काय बिगडे, काय बिगडे तर काय बिगडे. मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे. मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे रे तारो काय बिगडे. माऊली, या जगामध्ये प्रत्येक माणूस गोड बोलत नाही. कदाचित बोलले असतील तुम्हाला शस्त्रासारखे, पण तुम्ही शस्त्रासारखे स्वीकारू नका. शब्द शस्त्रे झाली क्लेश, संती मानावा उपदेश. तुम्ही उपदेश माना. सरळ आपल्या रस्त्याने मार्गक्रमण करा. भेटत असतील लोक चुकीचे बोलणारे, लक्ष देऊ नका. हे जग जे आहे ना दादा, हे का पटाप्रमाणे. पटाप्रमाणे. पट म्हणजे कपडा. तुम्ही मी घातलेला शर्ट म्हणजे काय. अरे पट म्हणजे कपडा. हा कपडा काही सहजासहजी तयार होत नाही रे दादा. तुम्ही या कपड्याकरता एक एक दोरा एक एक दोरा एक एक दोरा बाजूला काढा. शेवटून काय उरेल. दोराच उरेल. तसं दादा विश्व पट ब्रह्म, यातला एक एक दोरा म्हणजे ब्रह्मासारखा आहे. तुम्ही पट पेटवू नका. हा पेट जर पेटवला तर या पेट काही सहज तयार झाला नाही. काही सात्विक आहे, काही आस्तिक आहे, काही नास्तिक आहे, काही दुर्जन आहे, काही सज्जन आहे. पण तुम्ही जर सोडून जाण्याची भूमिका स्वीकारली तर फक्त पटातल्या काही कागद, काही काही दोरे खराब होणार नाही, पूर्ण पटच खराब होईल. म्हणून एका एका पटाचा विचार करा. विश्व पट ब्रह्म दोरा. एका एका धाग्याचा, एका एका दोऱ्याचा म्हणजे एका एका जीवाचा विचार करा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा विठोबा रखुमा. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ऐका, ही ताटी म्हणजे काही पाचताली मजली नाही किंवा ज्ञानोबारांनी पाचताली बंगला बांधलेला आहे, वरच्या घरावरती बसलेला आहे आणि खालून मुक्ताबाई बोलते दादा ताटी उघडा. मुक्ताबाईमध्ये एवढी ताकद आहे की फुंकर मारली तरी विश्व हलवू शकते. मुक्ताबाई फुंकर मारली तरी विश्व हलवू शकते. पण ही ताटी म्हणजे तुमच्या माझ्या उद्धाराची ताटी आहे. या ताटीतूनच ज्ञानेश्वरी बाहेर निघाली, अमृतानुभव बाहेर निघाला, चांगदेव 65 बाहेर निघाली, हरिपाठ बाहेर निघाली. आपण ओढ मुक्ताबाईला ह्या तुमच्या माझ्याकरता भलीमोठी संधी. मुक्ताबाई, तुम्ही जशी ज्ञानोबारांची ताटी उघडली तशा आमचे शरीर, आमचे मन सुद्धा फार मलिन झालेले आहेत. ज्ञानोबाराय तर सज्ञानी होते, आम्ही अज्ञानी आहे. अज्ञानाची बोध, सज्ञानाची शुद्धी, तोडीली उपाधी सर्वतांची. म्हणून मुक्ताबाई, आमच्या जीवनामध्ये जो अंधार पडलाय, या अंधाराची तुम्ही लवकर ताटी उघडावी आणि आमच्या जीवनामध्ये सुद्धा तुमचा प्रकाश तुम्ही टाकावा, अशी गोड विनंती मुक्ताबाईला आपण या अभंगातून करू. या अभंगाचा भाव असाच असेल असं नाही, पण स्वानंद शिकण्याशी गुरुनाम गुरु वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गुरुवारांच्या मुखारविंदातून जसं मला श्रवण करता आलं, आदिशक्ती मुक्ताबाईच्या सेवेतून जसं मला स्वीकार